निवारा बांधकाम कामगार संघटना सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष बापूसाहेब करंडे यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे आणखी एका बांधकाम कामगार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे। बांधकाम कामगाराच्या कुटुंबातील सरस्वती ओमटे यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जिवंत आहे आरोग्य योजना अंतर्गत रुग्णालयात त्यांच्या हाताची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली। या शस्त्रक्रियेचा अंदाजे खर्च सुमारे 1 लाख रुपयांच्या आसपास होता। मात्र या योजनेच्या माध्यमातून त्यांना पूर्णपणे विनामूल्य उपचार मिळाल्याने ओमटे परिवाराने निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले। यावेळी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांनी सांगितले की आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून 200 ते 250 बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे मोफत उपचार करून देण्यात आले आहेत। त्यामुळे बांधकाम कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। आमची संघटना प्रत्येक बांधकाम कामगारापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे। कामगारांना योजनांची योग्य माहिती देऊन त्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले। या कार्यात संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल रहीम पठाण, जिल्हा सचिव युनुस अत्तार, कार्यकारी अध्यक्ष शोभा कवाडे, कार्यकर्त्या मेघा तटरास, साखराबाई सुरवसे, संघटनेचे खंबीर सहकारी चंद्रशेखर आळगीकर, सोलापूर शहराध्यक्ष ज्योती लोहार, प्रियांका करंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। बांधकाम कामगार मजुरांना योजनांची अचूक माहिती देऊन त्यांना योग्य लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेचा संघर्ष भविष्यातही असाच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले। या सातत्यपूर्ण कार्यामुळे बांधकाम कामगार वर्गातून निवारा बांधकाम कामगार संघटनेचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे। खूप अभिनंदन बापू काका यांचं आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करून माझ्या सासूबाईंचे दवाखान्याचे उपचार त्यांनी फ्री मोफत त्यांनी केलेले आहे। त्यांच्याबद्दल मी त्यांना खूप धन्यवाद शुभेच्छा देते। त्यांनी आम्हाला अर्धरात्री मदत केली, त्यामुळे त्यांना धन्यवाद। निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आज यशवंत हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार मजुराच्या सासूबाईंना हाताचे हाड मोडल्यामुळे त्यांना ॲडमिट करण्यात आले होते। तर त्यांच्यावर व्यवस्थितपणे शस्त्रक्रिया यशवंत हॉस्पिटलमध्ये झाली व त्यांचे ऑपरेशन सक्सेस झालेले आहे। त्याबद्दल त्यांनी आमच्या संघटनेला बोलवून अभिनंदन केल्याबद्दल मी त्यांचे उत्तम आभार मानतो व आमच्या संघटनेतले जे काही पदाधिकारी आहेत ते सर्वजण अशा पद्धतीने काम करत आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आमची संघटना निवारण बांधकाम कामगार सोलापूर जिल्हा एक अशा पद्धतीने काम करत आहे जे योजनेचा लाभ ज्या लोकांना माहीत नाही बांधकाम कामगारांना त्या तिथंपर्यंत जाऊन त्यांना ते योजनेचा लाभ सांगून त्यांना ते फायदा करून देत आहेत। आज त्यांच्या सरस्वती लोटे यांचे सासूबाईचे ऑपरेशन झाले, 1 लाखाच्या आसपासचा हा खर्च होता। तर अशा पद्धतीने बांधकाम कामगार मजूर जे आहेत त्यांना जे काही सहकार्य होत आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून आणि आमची संघटना या कामासाठी विनामूल्य सेवा करत आहे व आमच्या संघटनेतले जेवढे पदाधिकारी आहेत शोभाताई कावडे, मेघा तटरास व आमचे खंबीर साथ आळगीकर साहेब आणि आमच्या संघटनेचे जे काही शहर लेवलवरचे जे पदाधिकारी चांगले काम करत आहेत त्याबद्दल मी बांधकाम कामगारांना ह्याच्यातून एकच सांगू इच्छितो की होता होईल तेवढा आपण आमच्या संघटनेशी संपर्क साधून आपल्याला जर का काय अशा अडचणी येत असतील तर तुम्ही जरूर आमच्या संघटनेशी संपर्क साधावा। एवढे बोलून मी माझी 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।